श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, मी माधुरी. स्वागत आहे तुमचं गुरुस्वामी या चॅनेलवरती. तुमचा दिवस सुखाचा, समाधानाचा आणि आनंदाचा जावो ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर पहा मंडळी, 5 फेब्रुवारी वार गुरुवार या दिवशी आलेली आहे संकष्ट चतुर्थी. प्रत्येक महिन्यामध्ये संकष्ट चतुर्थी ही येते, पण प्रत्येक महिन्याचं महत्त्व हे देखील वेगळं असतं. तर बघा मंडळी, माघ महिन्यातील येणाऱ्या संकष्ट चतुर्थीला द्विजप्रिया संकष्ट चतुर्थी असं म्हटलं जातं. या दिवशी गणपती बाप्पांच्या 32 रूपांपैकी 6व्या रूपांची पूजा जी आहे तर ती या दिवशी केली जाते. तर बघा मंडळी, या दिवशी गणपती बाप्पांची मनोभावे पूजा केल्याने गणपतीचा आशीर्वाद मिळतो असं देखील म्हटलं जातं. तर बघा, संकष्ट अर्थात संकटांना दूर करणारी आणि संकटांवर विजय मिळवून देणारी ही संकष्ट चतुर्थी आहे. तर बघा मंडळी, या दिवशी गणपती बाप्पांची विधीपूर्वक पूजा केल्याने आयुष्यातील सर्व संकट दूर होतात आणि पापांपासून मुक्ती मिळते. गणपती बाप्पा हे विघ्नहर्ता आणि नशीब बदलणारे देवता आहेत. तसेच बाप्पा हे शहाणपण, समृद्धी आणि सौभाग्याचे प्रतीक देखील मानलं जातं. या दिवशी गणपती बाप्पांची पूजा केल्याने जीवनातील संकट दूर होतात आणि धनसंपत्ती ही वाढत असते. तसेच ही पूजा केल्याने घरात सुख, समृद्धी, ऐश्वर्य आणि शांती येते. धार्मिक दृष्टीने हा दिवस अत्यंत महत्त्वाचा मानला जातो, कारण या दिवशी गणपती बाप्पांचं तत्व हे पृथ्वीवरती नेहमीपेक्षा जास्त प्रमाणामध्ये जागृत असतं. त्यामुळे या काळात केलेली सेवा, व्रत, उपाय हे खूप प्रभावी ठरत असतात. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे, जो आपल्याला उद्या गुरुवारी करायचा आहे. संकष्ट चतुर्थीच्या दिवशी सकाळीच उंबरठ्यावर ठेवा ही एक वस्तू. आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. 7 पिढ्यांचे दारिद्र्य हे नष्ट होऊन घराची, मुलांची अगदी भरभरून प्रगती होईल. सर्व दोष, संकट, विघ्न हे नष्ट होतील. तर अशी कोणती गोष्ट आहे जे आपल्याला उंबरठ्यावरती ठेवायची आहे, कोणत्या वेळेत ठेवायची आहे, याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि तसेच माहितीपूर्वक नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे, तर हा उपाय आपल्याला उद्या सकाळी म्हणजेच गुरुवारी संकष्ट चतुर्थीच्या दिवशी सकाळी 12 वाजायच्या अगोदर आपल्याला ही एक वस्तू जी आहे तर ती उंबरठ्यावरती ठेवायची आहे. जर तुमच्या कुटुंबामध्ये खूप त्रास आहे, खूप अडचणी आहेत, केलेले काम पूर्ण होत नाही किंवा जे काम आपण सुरू केलं आहे त्यामध्ये अडथळे निर्माण होतात, घरामध्ये सतत नवरा बायकोंमध्ये भांडणे होत असतील, घरातील मुलं ऐकत नसतील किंवा घरातील मुलं हे अभ्यास करत नसतील, सतत हट्टीपणा, चिडचिडपणा करत असतील, तर बघा मंडळी, अशा अनेक समस्या तुमच्या घरामध्ये असतील तर हा उपाय तुम्ही आवर्जून करा. त्याचबरोबर घरामध्ये बरकत नाही किंवा पतीची प्रगती होत नाही, तसेच काही जणांच्या डोक्यावरती खूप कर्ज आहे, ते कर्ज काही केल्याने फिटत नाही, घरात पैसा टिकत नाही, त्यामुळे घरात सुख, समृद्धी नाही, घरात सकारात्मक जाणवत नाही, घरामध्ये सतत नकारात्मक, वाईट विचार, वाईट शक्ती, दोष आहे, सततची भांडणे, सततची कटकट होत राहते. तर अशा अनेक समस्या असतात. बऱ्याच वेळा असे होते की घरातील सततेने, भांडणाने, कलहाने घरात असे दूषित वातावरण तयार होते, ज्यामुळे त्याचा परिणाम जो आहे तर तो संपूर्ण कुटुंबावरती होत असतो. आणि म्हणूनच यासारख्या सर्व अडचणींवरती मात करण्यासाठी आज या व्हिडिओमध्ये जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तो करायचा आहे. हा उपाय करण्यापूर्वी तुम्हाला उद्या सकाळी लवकर उठायचं आहे. लवकर उठून स्वच्छ स्नान करायचं आहे. अंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडंसं पंचामृत किंवा पंचगव्य जे असतं तर ते तुम्हाला टाकायचं आहे आणि त्या पाण्याने तुम्हाला स्नान करायचं आहे. त्यानंतर स्वच्छ कपडे परिधान करून आपल्याला देवघरातील देवांची पूजाही करून घ्यायची आहे. तसेच गणपती बाप्पांची मूर्तीवर आपल्याला शुद्ध पाण्याने किंवा पंचामृताने अभिषेक करायचा आहे. अभिषेक करत असताना ओम गण गणपती नमः या मंत्राचा जप सुद्धा करायचा आहे. अभिषेक करायचा आहे. त्यानंतर आपल्याला बाप्पाला दुर्वा, जास्वंदाची फुलं, गुळ खोबऱ्याचा नैवेद्य किंवा लाडूचा नैवेद्य हा अर्पण करायचा आहे. गणपती बाप्पांची आरती करायची आहे आणि यानंतरच लगेचच आपल्याला जो उपाय आहे तर तो करायचा आहे. हा उपाय आपल्याला करण्यासाठी तुम्हाला एक तांब्याचा कलश घ्यायचा आहे. त्या कलशामध्ये शुद्ध पिण्याचे पाणी भरायचं आहे. 1 चम्मच हळद टाकायची आहे
आणि यानंतर हळदीचं पाणी जे आहे तर ते आपल्याला घराच्या मुख्य दरवाजावरती शिंपडायचं आहे आणि उंबरठ्याच्या बाहेर सर्व ते पुसून घ्यायचं आहे याच पाण्याने. तर बघा मंडळी, यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, एक मातीचा दिवा घ्यायचा आहे, त्यामध्ये शुद्ध गाईचं तूप घालायचं आहे. तूप नसेल तर तुम्ही तेल घातलं तरीही चालेल. त्यानंतर बघा दुहेरी कापसाची वात करून लावायची आहे. एक प्लेट घ्यायची आहे. प्लेटमध्ये तुम्हाला कुंकुमाने स्वास्तिक काढायचं आहे. स्वास्तिकमध्ये 4 बिंदू आणि कडेला 4 लाईनी असतात तर त्यासुद्धा काढून घ्यायच्या आहेत. यानंतर हा दिवा प्रज्वलित करून तुम्हाला त्या स्वास्तिकवरती ठेवायचा आहे. यानंतर तुम्हाला 21 दुर्वाची जोडी घ्यायची आहे. प्रत्येक दुर्वाला 3 दल किंवा 5 दल असतात, तर अशा तुम्हाला घ्यायच्या आहेत दुर्वा. तर बघा मंडळी, 21 दुर्वांची तुम्हाला एक जोडी बांधायची आहे. यानंतर या 21 दुर्वांची तुम्हाला गणपती बाप्पांसमोर ठेवायचा आहे आणि हा दिवा देखील आपल्याला देवघरामध्ये ठेवायचा आहे. हा उपाय करण्यापूर्वी आपल्याला देवघरामध्ये जो दिवा आपण नेहमी लावतो तर तो लावून घ्यायचा आहे आणि हा दुसरा दिवा तुम्हाला प्रज्वलित करून गणपती बाप्पांसमोर लावायचा आहे. यानंतर तुम्हाला ओम गण गणपते नमः, ओम गण गणपते नमः असा मंत्र 108 वेळा बोलायचा आहे. हा गणपती बाप्पांचा महामंत्र आहे. हा मंत्र इतका शक्तिशाली आहे की जो व्यक्ती अगदी श्रद्धेने या मंत्राचं पठण करतो त्या व्यक्तीवरती गणपती बाप्पांची कृपा ही कायम राहत असते. 108 वेळा आपल्याला या मंत्राचं पठण करून झाल्यानंतर गणपती बाप्पांचं संकटनाशक स्तोत्र हे आहे तर त्याचं सुद्धा तुम्हाला पठण करायचं आहे. संकटनाशक स्तोत्र हे संकट, विघ्न, अडचणी दूर करण्यासाठी खूप प्रभावी मानलं जातं. यानंतर दोन्ही हात जोडून तुम्हाला गणपती बाप्पांचे नामस्मरण करायचं आहे. तुमच्या घरात, तुमच्या आयुष्यात ज्या काही अडचणी आहेत तर त्या तुम्हाला बाप्पांना सांगायच्या आहेत. तर बघा मंडळी, किंवा ज्या काही तुमच्या इच्छा अपूर्ण राहिलेल्या आहेत तर त्या पूर्ण होण्यासाठी मनोभावे तुम्हाला प्रार्थना करायची आहे. यानंतर तुम्हाला तो दिवा आणि ते 21 दुर्वा उचलायचे आहेत आणि तुमच्या मुख्य दरवाजाच्या जो उंबरठा आहे तर तिथे तुम्हाला उंबरठ्याच्या बाहेर साईडला ठेवायच्या आहेत, उजव्या साईडला ठेवायच्या आहेत. हा दिवा आणि दुर्वा आहे तर त्या तुम्हाला ठेवायच्या आहेत. आता उजवी साईड कोणती? जेव्हा तुम्ही बाहेरून घरामध्ये प्रवेश करतात जी तुमची उजवी साईड येते तर त्या साईडला आपल्याला हे ठेवायचं आहे, दिवा आणि दुर्वा. असं म्हटलं जातं की या दुर्वा अभिमंत्रित करून घराच्या मुख्य दरवाजाच्या उंबरठ्यावरती ठेवतो तेव्हा घरातील सर्व अडचणी, संकट, अडथळे हे 100% दूर होतात. गणपती बाप्पा हे विद्येचे आणि ज्ञानाचे देवता आहेत. तर परंतु गणपती बाप्पांना विघ्नहर्ता, संकट दूर करणारा देवता सुद्धा मानलं जातं. या दुर्वा ठेवल्याने आपल्या शत्रूंचा देखील नाश होतो. तर बघा मंडळी, आपल्या आयुष्यामध्ये जे काही शत्रू असेल, शत्रू गुपित असेल तर यासारखे शत्रू देखील या उपायाने नष्ट होतात. घराची, मुलांची, पतीची अगदी भरभरून प्रगती व्हायला सुरुवात होते. दुसऱ्या दिवशी या दुर्वा तुम्हाला उचलून निर्मल्यामध्ये टाकायच्या आहेत. दिवा तुम्ही स्वच्छ करून नंतर कधीही वापरू शकता. असा हा अत्यंत प्रभावी उपाय जो आहे तर तो तुम्हाला संकष्ट चतुर्थीच्या दिवशी गुरुवारी करायचा आहे. तर पहा, तुम्हाला सकाळी 12 वाजण्याच्या अगोदरच करायचा आहे मंडळी. तर या दिवशी ज्यांना व्रत आहे त्यांनी संध्याकाळी चंद्राची पूजा करूनच हे व्रत जे आहे तर ते सोडायचं आहे. नाहीतर व्रताचं फळ जे आहे तर ते आपल्याला मिळत नसतं. या दिवशी तुम्हाला संध्याकाळी चंद्रोदय झाल्यानंतरच एक जे तांब्याच्या कलशामध्ये शुद्ध पाणी भरून घ्यायचं आहे. त्यात लाल चंदन, फुले, अक्षदा टाकून चंद्राला अर्घ्य द्यायचा आहे. असं केल्याने तुमच्या कुटुंबावरती चंद्रावरची कृपा राहते आणि आपल्या कुंडलीमधला चंद्रदोष जो आहे तर तो देखील दूर होतो. कुंडलीतील मधला चंद्र हा चांगला होत असतो, त्यामुळे एक उपाय देखील तुम्ही करू शकता. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना, जे कोणी ओळखीचे आहेत त्यांच्यासोबत शेअर करा. तर मंडळी, भेटू पुन्हा नवीन अशाच एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री गणेशा, श्री स्वामी समर्थ.